हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचे नाव आहे प्रणय, एक अपूर्ण प्रेमकथा की खुनी सत्य. सीतापूर हिरव्यागार डोंगर रांगांनी वेढलेलं शांत आणि सुरेख गाव. शहरापासून दूर, वेगळ्याच लयीत चालणारं. इथंच राहत होता प्रणय, एक साधा, शांत आणि मनमिळावू तरुण. त्याला पुस्तकांची, जुन्या गाण्यांची आणि पावसात भिजण्याची विशेष आवड होती. त्याचं आयुष्य अगदी सुरळीत चाललं होतं, एकसंध पण सुसह्य. पण मग ती आली. ती म्हणजे आर्या. कॉलेजमध्ये नवीनच दाखल झालेली. तिची चाल, बोलणं, डोळ्यातील चमक सगळंच वेगळं होतं. जणू काही एखादी कविता चालत आली असावी. प्रणयला तिला पाहताक्षणी काहीतरी वाटलं, काहीतरी खोल, अनामिक. आधी ही ओळख झाली, मग गप्पा, मग एकमेकांच्या आवडीनिवडी शेअर करायला लागले. पुस्तकांपासून चित्रपटापर्यंत आणि पावसातल्या चहापासून जीवनाच्या स्वप्नांपर्यंत चर्चा चालू झाल्या. 2 महिने उलटून गेले. प्रणयच्या मनात भावना खोल रुजल्या होत्या. एक दिवस झाडाखालच्या बेंचवर दोघे बसले असताना त्याने विचारायचं ठरवलं, आर्या, मला तुझ्याबद्दल काही सांगायचंय. प्रणय म्हणाला, थोडा संकोचत. सांग ना, आर्या गोंधळून म्हणाले. माझं मन, मला तुझ्यावर प्रेम आहे, तो एकदम स्पष्ट बोलला. आर्या काही क्षण स्तब्ध राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं. आनंदाचं नव्हे, एक दुःख दडवलेलं हास्य. प्रणय, तू खूप चांगला मुलगा आहेस, पण मी नाही म्हणू शकते. का? काही चुकलं का? प्रणयचा स्वर थरथरला. मी अशी नाही आहे जशी तू समजतोस. माझं भूतकाळ तुला आवडणार नाही. इतकं बोलून ती उठून निघून गेली. त्या रात्री प्रणयला झोप लागली नाही. त्याच्या मनात फक्त आर्या होती आणि तिचं ते वाक्य, माझा भूतकाळ तुला आवडणार नाही. दुसऱ्या दिवशी आर्या कॉलेजला आलीच नाही. पुढचे काही दिवस ती गायबच होती. तिचा फोन बंद, कुठलाही मेसेज नाही. प्रणयला तिच्या घरी जाऊन शोधायचं ठरवलं. तिथे तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं ती परवा रात्रीच निघून गेली, कोणालाच न सांगता. प्रणय सुन्न झाला. ती कुठे गेली, का गेली? काही दिवसांनी प्रणयने तिच्या कॉलेजच्या फॉर्ममधून तिच्या मूळ गावाची माहिती मिळवली, नाशिक. तो लगेचच तिथे पोहोचला. जुन्या कॉलेजमध्ये चौकशी केली आणि जे ऐकलं त्याने त्याचे हातपाय थरथरले. आर्या म्हणजे तिचं खरं नाव आरती वर्मा. 2 वर्षापूर्वी ती एका मुलासोबत प्रेमात होती, राहुल देशमुख. एक दिवस अचानक राहुलचा मृतदेह त्यांच्या गावाच्या नदीकिनारी सापडला. गळा चिरलेला. पोलिसांनी खून मांडला, पण कोणताही ठोस माहिती मिळाली नाही. गावात एक चर्चा होती की राहुल आणि आरतीमध्ये तीव्र भांडण झालं होतं. काही दिवसांपूर्वी काही जण म्हणत होते की आरतीचं कुणा दुसऱ्यासोबतही संबंध होते. कुणालाही काही माहीत नव्हतं, फक्त इतकंच की राहुल गेला आणि आरती गाव सोडून निघून गेली. प्रणयच्या मनात विचारांचा भडीमार चालू होता. ही तीच आर्या आहे का? का तिने नाव बदललं? राहुलचा खून तिनेच केला का? की तिलाही फसवण्यात आलं होतं? तो परत सीतापूरला आला. काही दिवसांनी त्याला एक चिठ्ठी आली आर्याकडून, हस्ताक्षराने लिहिलेली. प्रणय, मला माफ कर. मी तुला जे काही सांगितलं नाही त्यामागे भीती होती की तूही मला दोष देशील. राहुल माझं पहिलं प्रेम होतं. सुरुवातीला सगळं खूप सुंदर होतं, पण नंतर तो हिंसक व्हायला लागला. संशयी, जबरदस्त आणि कधी मारहाणही करायचा. मी निघून जायचा निर्णय घेतला, पण त्याच रात्री तो माझ्या मागे आला. आमच्यात झटापट झाली. त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला. मी मला वाचवलं, पण त्याच्या हातातला चाकू त्याच्याच छातीत घुसला. मी पळून गेले. पोलिसांना कधीच सांगायची हिंमत झाली नाही. मी गुन्हेगार आहे का की वाचलेली एक बिचारी मुलगी, मला माहीत नव्हतं.
की तुला इतकं प्रेम वाटेल, पण मी तुला घेऊन त्या अंधारात जायचं धाडस करू शकले नाही. तुझं आयुष्य सुंदर असावं माझ्याशिवाय. आर्या, आरती. प्रणय खूप वेळ ती चिठ्ठी हातात घेऊन बसून राहिला. त्याला काही समजत नव्हतं. ती गुन्हेगार होती का, की फक्त एक विवश प्रेमिकाच? सत्य काय होतं? एक गोष्ट मात्र नक्की होती की त्याचं प्रेम अपूर्ण राहिलं होतं. ती त्याच्या आयुष्यात आली, त्याला प्रेम काय असतं ते शिकवून गेली, पण त्याच वेळी एक भयानक वास्तव्य उघडं करून गेली. आजही प्रणय त्या झीलकाठच्या बाकड्यावर जातो. कधी हातात एखादं पुस्तक असतं, तर कधी ती चिठ्ठी. तो तिथेच बसतो आणि मनातल्या प्रश्नांना उत्तर शोधत राहतो. कदाचित काही प्रेमकथा अपूर्णच राहण्यासाठी असतात, किंवा त्या पूर्ण होतात पण खुनी सत्यासोबत.